सुनबाई, हे धर तुला 1000 रुपये. हे धर तुला 12,000 रुपये. बरं ठीक आहे. तुम्ही बोलताय का मी बोलू? मी बोलतो नानांसोबत. अहो नाना, हा, काय झालं बोल. अहो तुम्ही आईमध्ये आणि शीतलमध्ये असा भेदभाव का करता बरं? तुला काय बोलायचं ना ते स्पष्ट बोल. अहो स्पष्ट बोलायचं झालं तर व्यवसाय आपण दोघं मिळून करतो का नाही? हो, व्यवसाय दोघं मिळून सांभाळतोय, पण पुढे जाऊन हा व्यवसाय तुलाच एकट्याला सांभाळायचा आहे. अहो तसं नाही हो, पण तुम्ही आईंना दर महिन्याला 12,000 रुपये देता आणि मला फक्त 1,000 रुपये देता, असं का बरं? एवढंच ना? हे 12,000 रुपये ती घेऊन इकडे ये रे. दरा हे पैसे. प्रति 1,000 रुपये आणि हे धर 12,000 रुपये. सुनबाई, हे 12,000 रुपये तुला कुठं कुठं खर्च करायचं माहितीये ना? अहो नाना, ती शिकलेली आहे, त्याला सगळं कळतं कुठं कुठं खर्च करायचा. हा, मला माहितीये कुठे कुठे खर्च करायचा, पण तरी पण तुम्ही सांगा. 6,000 रुपये किराणाचे बाजूला काढून ठेव. लाईट बिलाचे 2,000 रुपये काढून ठेव. गॅसचे 1,000 रुपये काढून ठेव. ₹1,000 दुधाचे काढून ठेव. आमच्या औषधासाठी 1,000 रुपये काढून ठेव. आता तुझ्याकडे किती शिल्लक राहिले? 1,000 रुपये राहिले. घरातला सगळा किरकोळ खर्च हे 1,000 रुपयामध्ये करायचा. अहो नाना, हे फक्त 1,000 रुपये शिल्लक राहिले, ह्याच्यात घरातलं कसं सगळं भागायचो? अरे पोरांनो, तुम्हाला वाटतंय तिच्याकडे 12,000 रुपये दिले, पण तिच्याकडे सगळा खर्च संपल्यानंतर फक्त 1,000 रुपये राहतात. 1,000 रुपये जे तिच्याकडे शिल्लक राहत्या ती सर्व या घरासाठीच खर्च करते, आणि तिच्याकडे मी जे 12,000 रुपये देतोय तर तिला अजून बी असं वाटलं पाहिजे की ह्या घराची मालकीण मीच आहे. अरे सुनबाई, तिच्यानंतर तुलाच सगळं हे घर चालवायचंय. काय हो, काय हिशेबात घोळ झाला का? अरे काय नाही रे, सुनबाईला असं वाटलं तुला 12,000 रुपये दिले. अहो ना ते 1,000 रुपये द्या इकडं. अहो आई, आम्ही आता हिशोब केला ना तर ते 12,000 रुपये गरकासाठी कमीच पडतात. तुम्ही एक काम करा, माझ्या जवळचे 1,000 रुपये ना ते पण घ्या आणि हे सगळं तुम्हीच वापरा. 1,000 रुपये ना तुला खर्चासाठी राहू दे आणि 12,000 रुपये दे, मी सगळं घर खर्च पागविते. नको आई, मला लागलं ना मी तुमच्याकडून मागून घेईन. हे धरा.